नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज केली आहे कोबीची भाजी. ती कशी केली आहे चला बघूया. चला माझ्याबरोबर माझ्या किचनमध्ये. तर कोबी कापून घेतला आणि चांगला धुवून घेतला आणि फोडणीसाठी तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण आणि अद्रक टाकायला विसरायचं नाही. आणि टोमॅटो आणि कोबी कापून घेतलेला टाकला. चांगला परतायचा, थोडंसं मीठ टाकायचं, मग त्याला पाणी सुटतं. बघा किती मऊ झाला. पॅन भरून होता एवढासा झाला. कोबी तुम्ही तुमच्या मनाने कसाही कापू शकता. बारीक स्लाइस केले तर खूप छान दिसतं नूडल्ससारखं. पण मला जरा कापायला वेळ नव्हता, त्यामुळं माझं थोडं मोठंच झालं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याला कापू शकता, कारण प्रत्येकाची आयडिया वेगवेगळी असते. आणि त्यानंतर आता मी घरातलं लाल तिखट टाकलं आहे, कांदा लसूण मसाला, आणि चांगलं परतून घ्यायचं त्याला. आणि त्यात पाणी टाकायची काही गरज लागत नाही. त्याला धुतलेल्याच पाण्यानं ते चांगलं शिजतं, त्यामुळं एक्स्ट्रा पाणी घालायची काही गरज नाही. शेंगदाण्याचा कूट घालायचा, थोडासा घालायचा, जास्त घालायचा नाही. आणि तो बारीक नाही करायचा, असा जाडा भरडाच करायचा. छान मिक्स करून घेऊया आणि त्याच्यावरती आता झाकण ठेवून देऊया. मस्त वाफेनं शिजतं. तुम्हाला जर कोरडं जर वाटलं तर वरच्या ताटात थोडंसं पाणी टाका, मग वाफ होऊन आत पाणी जातं आणि छान शिजतो. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.